नमस्कार मित्रांनो, आज आहे खांदेमळण, उद्या आहे बैलपोळा. तर जुन्या लोकांची म्हण होती की खांदेमळीला पाऊस आवश्यक येतो, बैलाची शिंग धुवायला, असं काहीतरी म्हणत होते जुने लोक. खरी गोष्ट आहे मित्रांनो ती. आणि दरवर्षी थोडा का होईना खांदेमळीला पाऊस येतोच. हे बघा, आता पाऊस चालू आहे, सकाळपासून चालू आहे. आज तेव्हा आमचे शेळ्यांचे खूप परेशानी चालू आहे. काय पाऊस चालू असल्यामुळे थोडं कोरडा चारा खायला जरा जातं त्यांना. बोललं काही गवत काडी आणता येत नाही, काय नाही. पण तरी पण मका हे असल्यामुळे, जरा खुराक असल्यामुळे बरा एवढी अडचण नाही. एक बकरू आहे, जरा विकनेस झालं त्याला, जरा संडासमुळं परेशानी. कसं काय काम आहे ते, वातावरणानं झालं का कसं, पण थोडं संडासनं परेशान आहे बघा. त्याला गोळ्या वगैरे दिल्या, पण कालपासून थोडं बरं वाटतं त्याला. एवढं आहे बकरू. बकरांचं थोडं ह्या दिवसात सांभाळावं लागतं जास्त, तरी दुसऱ्यापेक्षा आपलं बरं आहे. कारण की आमच्या गावामध्ये बऱ्याच जणांचे बकराचे संडासना परेशान झाली. तर आमची मेवणे म्हणजे आमचे सालीसाहेब, त्यांचे पण 5 मेले. त्यांच्याकडं 9-10 शेळ्या आहेत, पण ते जुलाब लागल्यानं म्हणजे केले ते. असं दरवर्षी पावसाळ्यामध्ये होतच, बिमारी आहे काही मरण होती. पण आपल्याकडं माझ्या ह्याच्यामध्ये तर नाही झालं आजपर्यंत. थोडा हाय विकनेस, पण त्याला पण आता गोळ्या वगैरे देऊन व्यवस्थित आज बरं दिसत. चला म्हणलं, आज खांदेमळण बैल पोळ्याचं उद्याच्या आहे. आज सकाळपासून पाऊस चालू आहे. आता एक विषय म्हणजे तुम्ही मला सांग, खांदेमळण सांगायला लागला, पण तुझ्याकडं बैल आहे. बघा मित्रांनो, आपल्याला शेती आहे फक्त 1 एकर, त्याच्यामुळं आपल्याकडे बैल नाही. आपण आमच्या बंधूचे बैल धरत असतो, कधी आमच्या चुलतेचे असते, ज्यांचे भेटन त्यांचं आपलं. ह्या वर्षी तर आमच्या बंधूच्या बैलावरच शेती केली आपण सगळी. तर आज खांदेमळीला काय विशेष म्हणजे, आता संध्याकाळी पूजा करावं लागेल, त्यावेळेस जाऊ बैलाकडं. आणि उद्या सकाळी धुणं वगैरे त्यांना चांगलं. पावसाचा असं म्हणल्यानंतर तर धुवायला काय मजाच येणार उद्या, पाऊस असल्यामुळं. आज सकाळपासून याचं सरे मागे सरे चालूच आहे. पाऊस पाहिजे, कारण की समोर चालून पाण्याची अडचणी येणार नाही. आता हा म्हणजे इतका आनंदाचा सण असतो पोळा म्हणजे, मला तर माहिती शेतकरी भावांनो. आणि यावर्षी जे आपले नदीकाठचे बंधू आहेत, त्यांना तर काही टेन्शनच नाही, नदीला पाणी असल्यामुळे धुवायला मस्त नदीमध्ये धुता येतात. यावर्षी 2 वर्ष पाणी नव्हतं नदीला, पण यावर्षी जे कट्टे अडवलेले त्या ठिकाणी आहे पाणी. आमच्यासारख्याला नदी दूर असल्यामुळं आम्ही काही जाऊ शकत नाही तिकडं. समजा बघा आपली पार्टी, 2 बच्चे, आता जाणलेली शिळी, तिची पाठबोकडी आहेत. आपलं गरीब कसं तरी कडबा टाकलेला त्यांना. आता कडबा खाल्ला त्याने, भूस टाकलं होतं सकाळी, भूस पण खाल्लं. तर पाणी गिनी पाजले आता एक वेळेस. अशा वातावरणात थोडं म्हणजे गवत काडी, काही पाला काही आणता येत नाही बघा मित्रांनो. कारण की ओला पाला खाऊ घालायला जमत नाही. ओल्या पाल्यानं काय होतं, एक तर जनावरांना सर्दी होती त्याच्यापासून, त्याच्यामुळे ओलं गवत चारा कोणतंच आणायला जमत नाही. कारण पावसाचं थेंब जे असतं, ओलं पाणी, त्याने जनावरांना सर्दी होती, शेळ्यांना. त्याच्यामुळं आपण ते आणत नाही. आणि त्याच्यामुळं आपण कडबा आहे आपल्याकडे, कडब्याची कुट्टी करून भुसकट ज्वारीचं
सोयाबीनचं आणि हरभऱ्याचं भुसा आहे. बकऱ्यांना खाल्लं, हे टोपल्यामध्ये ठेवलं होतं, खाल्लं त्यांनी पूर्ण. आता या रोज करतायत असे बघताय बघा तुमच्याकडं. मित्रांनो, खरं म्हणजे पहिल्यासारखे पोळा कुठला सण कोणताच राहिला नाही आता. कारण की कसं झालं की कोणाला एवढा पहिल्यासारखा उत्साह नव्हता राहिला. ज्यावेळेस आपण पण लहान होतो, समजा मी लहान होतो, त्यावेळेस इतका उत्साह वाटायचा. खांदे मळण, पुन्हा पोळा दीपावली असे सण आले की असं वाटायचे की बा किती आनंद वाटायचा. पण आता तसं काहीच राहिलं नाही मित्रांनो. कारण काय होतं, रोजचं सण आहेत तर काही पहिल्यासारखी गरिबी राहिली नाही कोणाची. खाण्यापिण्याची कोणी एवढी परिस्थिती बिकट नाही. पहिल्यानं आपल्या सणावाराला पोळ्या चपात्या भेटायच्या खायला गावाच्या. आता चपात्याचा खूप कंटाळा आला. आता वाटतं ज्वारीच्या भाकरी खाल्ल्याचं बरं आहे, रोज भेटल्या तर. ज्वारीची भाकरी भेटत नाही इतके, म्हणजे पहिलं इतकं अवघड कंडिशन होतं. आता तसं काही राहिलं नाही. त्याच्यामुळं सणाचं आणि याचं काही कोणाला ध्यान येत नाही. कारण रोजचा सण तर साजरा केल्यासारखं आहे. आता कोणी असं अडचण म्हणून कोणाची नाहीच ना खाण्यापिण्याची. आज सकाळपासून गरज न पाऊस चालूच आहे. आज सकाळपासून कसं काय, तुम्ही बैल गेले धुतले का नाही, काय कमेंटमध्ये सांगा. माझ्याकडे तर बैल नाहीत, आमच्या बंधूकडं आहेत, तर ते उद्या धुऊ म्हणले बैल. आता आज नको म्हणले वांबळीचं. कारण की अशा वातावरणात काय होतं, जनावर जर थोडं आधीच थंडी राहते, त्याच्यामुळे मला जाऊ द्या उद्या धुऊ मग सकाळी. थंडीमध्ये धुवायला काय जनावर काकडतात बघा. आणि त्याच्यापासून मग कसं आहे, सर्दी वगैरे ताप येण्याची शक्यता असते. उद्या धुवून काढू यांना आता मस्त. उद्या तुम्हाला व्हिडिओ पण टाकणार मी, कसे धुतले पोळा आमच्या गावामध्ये, कसं काय काय. बसले बसले सहज म्हणलं आता चला काय काम, एक व्हिडिओ देऊ टाकून. त्याच्यामुळं किती दिवस शेतकरी मित्रांनो, उद्याच्या बैलपोळ्याच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक अशा शुभेच्छा. आजच उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या तात्या शुभेच्छा. आज खांदेमळणीच्या पण तुम्हाला सर्वांना शेतकरी बांधवांना शुभेच्छा खांदेमळणीच्या. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि लाईक करत जा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जा मित्रांनो. शेतकरी भावाचा जास्तीत जास्त सपोर्ट करा शेतकरी मित्राला. वेगवेगळे व्हिडिओ बघितल्यापेक्षा शेतकऱ्याचे व्हिडिओ बघून शेतकऱ्याला थोडं सहकार्य केलं तर शेतकरी पण थोडंफार शेतकऱ्याला पण बरं वाटेल. या हिशोबानं जास्तीत जास्त व्हिडिओ बघत जा, लाईक करत जा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करत जा चॅनलला मित्रांनो. मी असेही तुम्हाला शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ टाकत जाईल. परत तुम्हाला उद्याच्या बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला तर भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान मित्रांनो.